नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सावनी ही आदित्यला म्हणू लागते, अरे सरळ सरळ त्यांनी बाहेरून दरवाजाला कडी घालून घेतली आणि मी आताच. आता मात्र आदित्यला धक्का बसतो. तर सावनी ही आदित्यला म्हणू लागते, आदित्य समजा जर घराला आग लागली असती तर. आता मात्र आदित्य घाबरतो. तर सावनी ही आदित्यला अजून घाबरवत म्हणते, ते राहू देत, जर घरामध्ये पाणी भरलं असतं तर मग मी काय केलं असतं, मी कशी बाहेर पडली असती आदित्य. आता मात्र आदित्य घाबरतच म्हणतो, मम्मा अगं तू तर सेफ आहेस ना. तर आदित्यला सावनी म्हणू लागते, अरे हो मी सेफ आहे, परंतु कोणी कधी सांगता येतं का, कधी काय होऊ शकतं, कोणीच सांगू शकत नाही. आणि तसं जर घडलं असतं तर. परंतु सावनी अजून काही बोलणार त्याच वेळी तिथे सई येते आणि सई आदित्यला आवाज देत म्हणू लागते, आदी दादा चल ना आपण तुझ्या मोबाईलवर लुडो खेळूया. तर आता आदित्य आणि सई खेळण्यासाठी जात असतात, परंतु तेवढ्यातच तिथे सागर येतो आणि त्या दोघांना थांबवत म्हणतो, खेळा परंतु मोबाईलवर नाही. सागर सईला म्हणतो, जा बोर्ड काढून ठेव, तोपर्यंत आदिदादा येईलच. असं म्हणत सईला तिथून पाठवून देतो आणि आदित्यला थांबवतो. आता आदित्य म्हणू लागतो, पप्पा मला सोडा ना. तर सागर म्हणू लागतो, हो बाळा तुला जायचंच आहे खेळायला, परंतु त्या अगोदर असं म्हणत त्याला गोळ्या देत म्हणतो की आता या अगोदर गोळ्या खायच्या आहेत. आता आदित्य नर्वस होतो आणि म्हणू लागतो, पप्पा आता या कशाच्या गोळ्या आहेत. तर सागर आदित्यला समजावत म्हणतो की तुझ्या शाळेतील डॉक्टरांनी तुला ताप आला होता, तुला चक्कर आली होती म्हणून गोळ्या दिल्या होत्या ना. पण आता आदित्य म्हणतो, नाही पप्पा मला गोळ्या नको आहेत. तर सागर म्हणतो, असं कसं. आदित्य बाळा तुला बरं व्हायचं आहे ना, मग गोळी तर खावीच लागेल. हे सगळं काही सावनी पाहत असते. आता सागर आदित्यला समजावण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु आदित्य काही गोळी खाण्यासाठी तयार होत नाही. आता आदित्य सागरला म्हणू लागतो, नाही पप्पा ती गोळी खूप कडू असते. तर सागर म्हणतो, नाही बाळा अरे पटकन गिळून टाक ना. तर आता आदित्य म्हणू लागतो, नाही पप्पा परंतु गोळी गिळल्यानंतर मला तर उलट्या होतात, त्यामुळे प्लीज मला गोळी नको. असं म्हणत आदित्य पुन्हा रूमभर फिरत असतो आणि गोळी खायला काही तयार होत नाही. आता मात्र सावनीला खूप राग येतो. आता सावनी ही आदित्यला पकडते आणि आदित्यच्या कानाखाली मारत असते, परंतु त्याच वेळी सागरा सावनीला थांबवत म्हणतो, थांब सावनी, अगं तू हे काय करत आहेस, त्याला समजावून सांग ना. तर सावनी ही सागरला म्हणते, सागर आत्तापर्यंत तू समजावूनच सांगत होतास ना, तरी सुद्धा तो ऐकत नाही, मग आपल्याजवळ दुसरा कुठलाही पर्याय नाही. आता मात्र आदित्य ऐकत नसतो आणि म्हणूनच सावनी ही आदित्यला घट्ट पकडते आणि त्याचं तोंड उघडून सागरला म्हणते, त्याला औषध भरव. आता मात्र आदित्य म्हणतो की नाही. आता त्याच वेळी सागरच्या हातातील ती गोळी खाली पडते. आता मात्र सावनीला आदित्यचा खूप राग आलेला असतो. सावनी ही आदित्यकडे रागाने पाहू लागते. आता सावनी आदित्यला पुन्हा एकदा पकडते आणि आदित्यच्या जोरात कानाखाली मारायला जाणार, परंतु त्याच वेळी मुक्ता तिथे येते आणि सावनीचा हात पकडत म्हणते, काय चालले आहे सावनी, आणि तुम्ही त्याला मारून तो गोळी औषध खाणार आहे का. मुळात त्याच्या पोटात औषधं जाणं खूप महत्त्वाचं आहे, परंतु नाही. तर सावनी ही मुक्ताला म्हणू लागते, मुळात मला एक सांग, तू इथे काय करत आहेस आणि तुझ्याजवळ दुसरा कुठला पर्याय आहे का, ऑप्शन आहे का, तसं असेल तर मला सांग ना. परंतु आता मुक्ता सावनीशी काही वाद न घालता तिथून निघून जाते. आता मुक्ताही निघून जाते. तर मुक्ताच्या मागोमाग सागरही तिच्यासोबत निघून गेलेला असतो. आता मुक्ता ही सावनीशी काहीही वाद न घालता किचनमध्ये आलेली असते. तर आता सागरा मुक्ताला विचारतो, मुक्ता अहो काय करत आहात. तर मुक्ता ही सागरला म्हणते, सागर अहो आदित्य तुमचाच मुलगा आहे, मग तुमच्यासारखीच त्याला सवय असणार. तुम्हाला सुद्धा गोळ्या आवडत नाही, सिरप आवडतं, मग आदित्यला सुद्धा सिरपच आवडत असणार. आणि म्हणूनच मुक्ता ही खलबत्त्यामध्ये गोळीची पूड तयार करते आणि त्यानंतर मध घेत त्यामध्ये ती मिक्स करते. आता मुक्ता ही सागरला म्हणू लागते, मध हा गुणकारी असतो, मग त्यामध्ये जर गोळी मिक्स केली तर आदित्यला कळणारही नाही आणि त्यातील गोडवा मिक्स झाल्यामुळे गोळीचा कडूपणा सुद्धा निघून जाणार आहे. आणि त्यानंतर मुक्ता ही त्याचं मिश्रण तयार करते आणि वाटीमध्ये ते मिश्रण तयार करून सागरच्या हातात देते. आता सागरला मात्र मुक्ताचं कौतुक वाटत असतं. आता मुक्ता ही सागरच्या हातामध्ये वाटी देत म्हणते की हे आदित्यसाठी देऊन या. आता सागर लगेच ते चाटण आदित्यला देण्यासाठी रूममध्ये येतो. आता आदित्य मात्र रुसलेला असतो. तर आता सागरा आदित्यची समजूत काढत आदित्यची माफी मागत म्हणतो, सॉरी आदित्य, माझ्यामुळे तुला ओरडा खावा लागला ना. तर आदित्य सागरला म्हणू लागतो, सॉरी नका म्हणून पप्पा. तर आता सागर म्हणू लागतो, ते जाऊ देत, तुला गोळी नको आहे ना, मग आता हे खा. तर आदित्य विचारतो की हे काय आहे. तर सागर आदित्यला म्हणतो, चाटण. आता हे चाटण तरी तुला नक्कीच आवडेल.
आता आदित्य ते चाटण टेस्ट करून पाहतो तर आदित्यला ते चाटण खूप आवडलेलं असतं. सागर विचारतो आवडलं? तर सागरला आदित्य म्हणू लागतो की हो पप्पा, मला खूप आवडलं आहे. तर त्यानंतर आदित्य म्हणू लागतो पप्पा हे कोणी बनवलं आहे? आता सागर मनातच विचार करत म्हणतो जर मी मुक्ताचं नाव सांगितलं तर मात्र आदित्य पुन्हा एकदा चिडेल आणि म्हणूनच सागर आदित्यला म्हणू लागतो आदित्य बाळा, अरे कोणी बनवलं यापेक्षा तुला ते आवडलं आहे ना, तेच महत्त्वाचं आहे. आणि तुला माहीत आहे का यामध्ये काय होतं? तर आदित्य विचारतो काय होतं? तर सागर म्हणू लागतो तुझी मगाशी गोळी फेकली होतीस ना, तीच तर यामध्ये होती. आता मात्र आदित्यला आश्चर्य वाटतं. आदित्य विचारू लागतो पप्पा खरंच? तर सागर म्हणतो की हो खरंच. तर आदित्य सागरला म्हणतो परंतु पप्पा खाताना मला असं काही जाणवलंच नाही, कारण गोळी तर कडू असते ना, परंतु हे चाटण तर कडू लागलंच नाही. तर सागर हा आदित्यला म्हणतो कारण त्यामध्ये काय केलं होतं माहीत आहे का? जादू. तर आदित्य खुश होत म्हणतो अशी जर जादू केली तर मला खूप आवडेल. तर त्यानंतर सागर म्हणतो मग आता चाटण संपवणार आहेस ना? तर आदित्य म्हणतो आता तरी जाऊ का मी सईसोबत खेळायला? तर सागर म्हणतो अगोदर चाटण संपवायचं आणि मग खेळायला जायचं. तर आता आदित्य पटापट चाटण संपवतो आणि सागरला विचारतो जाऊ का मी खेळायला? तर आता सागर आदित्यला म्हणू लागतो की हो, आता तू खेळायला जाऊ शकतोस. आता आदित्य खूप खुश होतो आणि सईसोबत खेळण्यासाठी निघून जातो. आता सागर हा सावनीला म्हणतो मुलांना फक्त जन्म द्यायचा नसतो तर त्यांना जपावंही लागतं आणि मुलांना कसं सांभाळायचं याचं जरा मुक्ताजवळून ट्रेनिंग घे, असं म्हणत सागर तिथून निघून जातो. आता मात्र मुक्ताचा पुन्हा एकदा उदो उदो झाल्यामुळे सावनीचा जळफळाट होत असतो. सावनी ही सागरकडे रागाने पाहू लागते, परंतु सागर हा सावनीशी काहीही वाद न घालता तिथून निघून गेलेला असतो. सागर तिथून निघून गेल्यानंतर सावनी ही चिडतच म्हणते मुक्ता मुक्ता मुक्ता. झालं याचं मुक्ता पुराण सुरू. म्हणजे मुलगा माझा आणि आई होणार ही, भाऊ माझा आणि राखी बांधणार ही, मुलांना जन्म द्यायचा मी आणि सांभाळणार कोण ही. पण आता हे सगळं काही अति होत आहे, परंतु मी पण बघते हे सगळं काही ती कधीपर्यंत करत आहे. आता मात्र सावनीला मुक्ताचा खूप राग येत असतो. आता सावनी ही म्हणू लागते बोला, तिच्याच बाजूने बोला. खरं तर एक काम करा ना, तिचं देऊळच बांधा या घरामध्ये आणि त्या देवळातच तिला बसवा. बरोबर आहे, दिवस तिचे आहेत ना आणि म्हणूनच तिचंच उदो उदो चालू आहे. परंतु नाही, मी पण बघते ना कधीपर्यंत हिचे दिवस चालू आहेत. एक ना एक दिवस माझाही दिवस नक्कीच येईल आणि ज्या दिवशी माझा दिवस येईल त्या दिवशी मात्र हिला मी तिची जागा दाखवून देणार. मी ह्या मुक्ताला हलक्यात सोडणार नाही. आता मात्र सावनीला मुक्ताबद्दलचा खूपच तिरस्कार निर्माण झालेला असतो. आता मुक्ता ही किचनमध्ये भांडी घासत असते, परंतु त्याच वेळी तिथे इंद्राताई येतात आणि विचारतात ए बाय, आता हे का तू करत बसलीयस? तर मुक्ता ही इंद्राताईंना म्हणू लागते कारण आपल्याजवळ संध्याकाळी भांडी घासण्यासाठी काम करण्यासाठी ज्या ताई येतात त्या आज आल्या नाही आहेत ना, म्हणूनच म्हटलं की ही भांडी घासावीत. तर तेवढ्यातच तिथे स्वाती येते आणि स्वाती म्हणू लागते अगं पण मुक्ता, हे सगळं काही तू का करत आहेस? आम्ही करू ना आणि उद्या सकाळी आमच्यापैकी नक्कीच कोणीतरी करेल, त्यामुळे प्लीज आता तू हे काही करत बसू नकोस. तर मुक्ता म्हणू लागते नाही स्वातीताई, मम्मींना रात्रीची अशी उष्टी भांडी ठेवलेली आवडत नाहीत ना आणि म्हणूनच ही थोडीशी भांडी आहेत ती मी आवरून घेते ना. तर इंद्राताई म्हणतात बाय माझे. आता मात्र मुक्ताला धक्काच बसतो. तर इंद्राताई म्हणू लागतात अगं या घरामध्ये तू तेवढीच माझं ऐकत असतेस. तर आता स्वाती हसू लागते. तर त्यानंतर इंद्राताई मुक्ताला म्हणतात मग आता माझं एक काम कर, ही जी काही कामं आहेत ना ती तिथेच ठेव आणि अगोदर तू तुझ्या खोलीत जा बघू. तर मुक्ता म्हणू लागते नाही मम्मी, अहो थोडीच भांडी आहेत ती आवरून घेते, त्यानंतर हा किचन कट्टा पुसून घेते, मग होतील माझी कामं. तर आता इंद्राताई मुक्ताला म्हणतात काय ग, तुझ्यासोबत थोडं प्रेमाने वागलं तर तुला काही कळतच नाही का? तर आता मात्र मुक्ता शांतच होते. तर स्वाती म्हणू लागते मम्मी, अगं तुझी प्रेमाची भाषा तिला कधीच कळत नाही, त्यामुळे तू जर प्रेमाने बोललीस तर काही मुक्ता ऐकणारच नाही. तर आता स्वाती ही मुक्ताला म्हणते मुक्ता अगं ती कामं राहू देत, तू अगोदर जाऊन झोप बघू. आता मात्र मुक्ताचा नाईलाज होतो, तरी पण मुक्ता म्हणत असते की नाही मी सगळं काही आवरून घेते. तर स्वाती आणि इंद्राताई तिला जबरदस्तीने रूममध्ये जायला सांगत असतात, परंतु मुक्ता काही तिथून जात नाही आणि म्हणूनच इंद्राताई चिडून म्हणतात एकतर माझ्या डोक्यात काय किडा चालू आहे ना हे हिला कधीच नाही कळायचं. तर आता स्वाती ही मुक्ताला म्हणते अगं मुक्ता, मम्मी चिडायच्या अगोदर चल ना. आता स्वाती ही जबरदस्तीने मुक्ताला रूममध्ये घेऊन येते. तर मुक्ता विचारू लागते खरंच मम्मी माझ्यावर चिडल्या आहेत का? तर स्वाती म्हणू लागते मम्मी चिडली असती म्हणूनच तर मी तुला रूममध्ये घेऊन आली आहे ना. आणि मुक्ता मला एक सांग, घरातील सर्व कामं काही तुलाच करायची असतात का? अगं आम्ही सर्वजण आहोत ना, मग तू नको काळजी करूस. आता स्वाती ही मुक्ताला म्हणते अगं आराम कर जरा. आता तेवढ्यातच तिथे सागर येतो. आता सागर विचारतो की काय झालं आहे? तर आता स्वाती ही सागरच्या समोर हातच जोडते आणि सागरला म्हणू लागते बाबा सांभाळ तुझ्या बायकोला, असं म्हणत स्वाती तिथून निघून जाते. नक्की कोणाच्या मनात काय चाललं आहे मुक्ताला काहीच कळत नसतं.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं इंद्राताई म्हणू लागतात, आत्ता कसं, बरेच दिवस झाले हिला मी कामाला लावलं नाही, परंतु आता चांगलीच कामाला लावेन. आता इंद्राताई मोठ्याने सावनीला आवाज देत म्हणतात, सावणे. परंतु सावनी काही बाहेर येत नाही आणि म्हणूनच इंद्राताई पुन्हा एकदा आवाज देत म्हणतात, ए सावणे, असं म्हणत ते सावनीची वाट पाहत असतात. आता सावनी ही चिडतच बाहेर येते आणि म्हणते, माय डिअर एक्स सासूबाई, अहो एवढ्या रात्री एवढ्या जोरात कशाला हाका मारत आहात. तर आता इंद्राताई सावनीला म्हणतात, अगं काही नाही, अगं बेसिंगमध्ये ती भांडी पडली आहेत ना, ती घासून टाक जरा, एवढंच तर तुला सांगायचं होतं. आता मात्र हे ऐकून सावनीला धक्काच बसतो. आता सावनी ही इंद्राताईंना धक्क्यानेच विचारते, मी. तर इंद्राताई म्हणतात, तर काय तुझं भूत. तर आता सावनी ही इंद्राताईंना म्हणते, नाही, आता मी भांडी वगैरे काही घासणार नाही, कारण हा माझा झोपण्याचा टाईम आहे. तर इंद्राताई म्हणतात, अगं हो, एवढीशीच भांडी आहेत, ती घासून झाल्यानंतर तू झोपूच शकतेस. तर आता सावनी ही झोपण्यासाठी जात असते. तर इंद्राताई म्हणतात, नाही, आता तर तुला भांडी घासावीच लागतील. तर आता सावनी म्हणते, नाही, आता मी भांडी नाही घासू शकत. तर इंद्राताई म्हणतात, थोडीच तर भांडी आहेत, ती घास आणि मग झोप ना. तर सावनी म्हणते, नाही, आताच तर मी मॉइश्चरायझर क्रीम लावली आहे हाताला, मग मी आता काही करणार नाही, कारण ही माझी झोपण्याची वेळ आहे. असं म्हणत सावनी ही झोपण्यासाठी निघून जात असते. तर इंद्राताई सावनीला थांबवत म्हणतात, अगं मला माहीत आहे, परंतु कसं आहे ना, तू जर आता भांडी घासलीस तर तुझे हात अगदी मऊ मऊ होतील. आणि हो, तूच तर म्हणतेस ना मी या घरचा भाग आहे म्हणून, मग या घरातील प्रत्येक व्यक्ती आपापली कामं पूर्ण करत असतात. मग मला सांग, तू कोणती कामं करतेस. आणि तू या घरचा जर भाग आहेस तर मग तूही कामं करायला हवीस ना. मग आता मला सांग, तू या घरचा भाग आहेस की नाहीस. तर सावनी म्हणते, आहे. तर आता त्यानंतर सावनी ही म्हणू लागते, पण तुम्ही मला भांडी वगैरे काय घासायला सांगताय. अहो दुसरी कामं सांगा ना, म्हणजे पिलो कवर वगैरे चेंज करायला, ती कामं मी करूच शकते. आता सावनी ही इंद्राताईंना म्हणते, ही जी काही भांडी वगैरे घासायची कामं आहेत ना, ती काकूबाईला म्हणजे तुमच्या त्या मुक्ताला सांगा. आणि हो, मला सांगा, तुमचा मुलगा एवढा कमावता आहेच ना, मग त्याला सांगा ना एखादी हेल्पर वगैरे ठेवायला. तर आता तेवढ्यातच तिथे आदित्य आलेला असतो. तर आता इंद्राताई नाटक करत म्हणतात, ठीक आहे, मग मी आदित्याला सांगते की तुझी मम्मा स्वतःला या घरचा भाग समजतच नाहीये. असं म्हणत आता इंद्राताई आदित्यला आवाज देतात. आता आदित्य पुढे येणार, परंतु त्याच वेळी सावनी ही इंद्राताईंचा हात पकडते आणि इंद्राताईंना शांत करते. आता इंद्राताई सावनीला विचारतात, काय झालं. तर सावनी ही इंद्राताईंना म्हणते की त्याला कशाला इन्व्हॉल्व करताय. व त्यानंतर सावनी ही आदित्यला विचारते, आधी बेटा काय हवं आहे तुला. तर आदित्य म्हणतो, काही नाही, पाणी भरण्यासाठी आलो होतो. तर आता सावनी ही आदित्यला म्हणते, मग जा ना बाळा, पटकन बॉटल भरून घे. तर आता आदित्य धावतच किचनमध्ये येतो आणि बॉटल भरून घेत असतो. तर इकडे सावनी ही इंद्राताईंना म्हणू लागते की त्याला कशाला यामध्ये इन्व्हॉल्व करून घेत आहात. आता सावनी ही इंद्राताईंना म्हणते की घासते मी भांडी. आता मात्र सावनी पुन्हा एकदा इंद्राताईंना विचारते की मी काय म्हणते, ही भांडी उद्या घासली तर नाही का चालणार. तर आता इंद्राताई सावनीला म्हणतात, नाही, आजची भांडी आजच घासावी लागणार, कारण कसं आहे ना, आम्ही रात्रीची उष्टी खळकटी भांडी दुसऱ्या दिवसासाठी ठेवत नाही. आता मात्र सावनीचा नाईलाज होतो. आता सावनीला भांडी घासायचा कंटाळा येत असतो. तर आता इंद्राताई विचारतात, सांगू का आधीला. तर आता मात्र सावनी इंद्राताईंना म्हणते, नाही, नको, मी घासते. असं म्हणत आता सावनी ही भांडी घासण्यासाठी जाते. आता सावनीची झालेली फजेती पाहून इंद्राताईंना खूप मज्जा वाटत असते, त्यांना खूप आनंद झालेला असतो. आता सावनी ही किचनमध्ये येते तर तिथे आदित्य असतो आणि म्हणूनच सावनी ही नाटक करत आदित्यला म्हणते, झालं का बेबी. तर आदित्य म्हणतो की हो झालं. तर त्यानंतर सावनी ही आदित्यला जवळ घेते आणि आदित्यला म्हणू लागते, गुड नाईट बेबी. तर आता आदित्य सुद्धा सावनीला गुड नाईट म्हणतो आणि झोपण्यासाठी निघून जात असतो. परंतु त्याच वेळी इंद्राताई आदित्यला थांबवतात आणि विचारतात, काय झालं बाळा, तुला झोप येत नाहीये का. तर आदित्य म्हणतो, नाही, मी झोपण्यासाठीच जात आहे. तर इंद्राताई म्हणतात, काय झालं, तुला पाणी हवं होतं का. तर आदित्य म्हणतो की हो. तर इंद्राताई आदित्यला म्हणतात, अरे बाळा, मग मला सांगायचं ना. तर आदित्य म्हणतो, नाही, नको, मी घेतलं आहे. तर आता इंद्राताई आदित्यला म्हणतात, जा बाळा, झोप. असं म्हणत आदित्यलाही रूममध्ये पाठवून देतात. आता मात्र इंद्राताई स्वतःहूनच सावनीवर लक्ष ठेवण्यासाठी तिथेच बसलेल्या असतात. आता मात्र सावनीला भांडी घासायचा खूप कंटाळा आलेला असतो. आता सावनी ही भांड्यांकडे पाहते आणि तिची चिडचिड होत असते. तरी सुद्धा मात्र सावनीच्या समोर कुठला दुसरा पर्याय नसतो आणि आता सावनीचा नाईलाज होतो. आता सावनी ही भांडी घासण्यासाठी घेते, परंतु आयुष्यात कधीही भांडी न घासणारी सावनी इंद्राताईंमुळे भांडी घासत असते. आता इंद्राताई सावनीवर लक्ष ठेवून असतात. आता इंद्राताई सावनीला म्हणतात, अगं चांगली घास भांडी, भांड्यांवर डाग दिसायला नको. आता त्यानंतर सावनी ही भांडी घासते आणि भांडी धुवत असते. तर आता पुन्हा एकदा इंद्राताई आवाज देत म्हणतात, चांगली धु गं. परंतु सावनीने धुतलेल्या भांड्यांचं काही तेल गेलेलंच नसतं आणि म्हणून पुन्हा एकदा सावनी ती भांडी घासत असते. आता त्याच वेळी सावनीच्या हातातून ते ताट खाली पडतं. तर आता इंद्राताई आवाज देत म्हणतात, काय गं. तर आता सावनी म्हणते, सॉरी. असं म्हणत सावनी ही पुन्हा एकदा भांडी घासायला सुरुवात करते.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागर मुक्ताला विचारतो की नक्की काय झालं. तर आता मुक्ताही सागरला म्हणते, काही नाही सागर, अहो मी किचनमध्ये थोडी भांडी होती आणि तीच घासण्यासाठी गेले होते, परंतु मम्मी तर मला म्हणाल्या की भांडी नको घासू. मग सागर मला असं सांगा की मम्मी असं का म्हणाले असतील की भांडी नको घासू म्हणून? मी भांडी चांगली घासत नाही का? आणि म्हणूनच मम्मीनी मला असं सांगितलं असेल का तू भांडी घासू नको म्हणूस? तर आता सागरला मुक्ताच्या या बोलण्यावर हसू येऊ लागतं. आता सागरा मुक्ताला म्हणतो, अहो मुक्ता, तुमचं काय करायचं? अहो आईने सांगितलं भांडी घासू नको म्हणून, म्हणजे काय, आईने चांगलंच तर सांगितलंय ना. आणि आईला असं वाटत आहे की तुम्ही आराम करावा आणि म्हणूनच तर आईने तुम्हाला तसं सांगितलं असणार. काय आहे ना मुक्ता, बाकीच्या सुना सासवा भरपूर कामं सांगतात म्हणून वैतागत असतात आणि तुमची सासू तुम्हाला काम सांगत नाही म्हणून तुम्ही वैतागत असता. अहो मुक्ता, तुमची सासू तुम्हाला तर आराम करायला सांगत आहे तरी सुद्धा तुम्हाला त्रास होत आहे. आता त्याच वेळी मुक्ताला खोकला येतो. तर आता सागरा मुक्ताला म्हणतो, हे बघा, काल रात्री सुद्धा तुम्ही अशाच खोकत होता, त्यामुळे तुम्हाला आरामाची गरज आहे आणि म्हणूनच कदाचित आई म्हणाली असेल की तुम्ही भांडी घासू नका, मग आता तुम्ही आराम करायचा आहे. आणि हो, मी तुमच्यासाठी गरम हळद घातलेलं दूध घेऊन येतो. असं म्हणत सागर तिथून दूध आणण्यासाठी जात असतो. तर मुक्ताही सागरला म्हणते, सागर अहो ऐका ना. सागर म्हणतो, आलोच मी. मुक्ताची चिडचिड होऊ लागते. मुक्ता म्हणू लागते, सगळेजण घरातील कामं करत आहेत परंतु मलाच कोणी कामं करायला देत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावनी ही हळूहळू भांडी घासत असते. तर इंद्राताई आवाज देत म्हणतात, अगं लवकर लवकर भांडी घास, तुला झोपायचं आहे ना, मग लवकर लवकर हात चालव. आता त्याच वेळी तिथे सागर येतो आणि इंद्राताईंना आवाज देत म्हणतो, आई. तर इंद्राताई सागरला विचारतात, आता तू कशाला आलास? तर सागर इंद्राताईंना म्हणतो की अगं आई, मुक्ताचा घसा दुखत आहे ना, मग म्हटलं की तिच्यासाठी हळद टाकलेलं गरम दूध द्यावं आणि म्हणूनच ते दूध तापवण्यासाठी आलो आहे, तिच्यासाठी दूध घेऊन जाण्यासाठी. असं सागर मुद्दामच मोठ्याने आवाजात बोलत असतो. आता मात्र सावनीचा जळफळाट होत असतो. आता सागर किचनमध्ये येतो आणि दूध गरम करत ठेवतो. आता हळद घातलेलं दूध बनवत असतानाच सावनी ही मोठमोठ्याने भांडी आपटत असते. तर आता सागर हा सावनीला म्हणतो, सावकाश, अगं कसं आहे ना, महागडी नेलपेंट खराब होईल. तर त्यानंतर पुन्हा एकदा सावनी ही भांड्यांचा जोरात आवाज करते. तर इंद्राताई म्हणतात, अगं सावकाश, माझी सगळी पितळेची भांडी आहेत आणि ती सगळी काही तू खराब करून टाकशील. तर आता इंद्राताईंच्या बोलण्यामुळे सावनीला मात्र राग आलेला असतो. आता सावनी ही इंद्राताईंची माफी मागत म्हणते, सॉरी. आणि त्यानंतर सावनी ही पुन्हा एकदा भांडी घासायला सुरुवात करते. आता सावनीला असं कामाला जुंपलेलं पाहून, सावनीला काम करताना पाहून सागरला मात्र खूप आनंद झालेला असतो. सागरला हसायला येत असतं. आता सावनी ही सागरकडे रागाने पाहू लागते. तर सागर मुद्दाम म्हणतो की तापलं. तर आता सावनी पुन्हा एकदा सागरकडे पाहते. तर सागर म्हणतो, दूध. तर त्यानंतर इंद्राताई सागरला म्हणतात, जा बाबा जा, त्या मुक्ताला खोकला येत आहे ना, मग काळजी घे तिची. असं म्हणत सागरला ते दूध घेऊन जायला सांगतात. आता सागरा रूममध्ये निघून जातो. तर आता सावनी ही मनाशीच म्हणू लागते, सागर, मी हे कायम लक्षात ठेवेन. तुम्ही सर्वजण मला कामाला जुंपून मजा घेत आहात ना, आणि हे सगळं कशासाठी चालू आहे? तर मुक्ताला खुश करण्यासाठी. करा मुक्ताला खुश, परंतु एक ना एक दिवस मी तिला तिची जागा दाखवून देणारच आहे. मी तुम्हाला कोणालाही सोडणार नाही. तर आता इंद्राताई आवाज देत म्हणतात, झाली की नाही? तर आता सावनी म्हणते की हो, होतच आली आहेत. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागरा दूध घेऊन रूममध्ये आलेला असतो. तर पाहतो तर मुक्ताही काम करत असते. आता सागरा मुक्तावर चिडत म्हणतो, तुम्हाला काही स्वस्त बसवतच नाही का? तर मुक्ता म्हणते, अहो एवढंच तर काम आहे. तर सागर म्हणतो, नाही, आता तुम्ही काही करायचं नाही. तर आता मुक्ताही काम करण्यासाठी पुन्हा एकदा जाते. तर सागर म्हणतो, अहो हे काय चाललं आहे? तर मुक्ता म्हणते, अहो सागर, साधी बेडशीटच तर नीट करत आहे ना. तर सागर म्हणतो, अहो तुम्ही दिवसभर काम करत असता, थोडा तरी आराम करा ना. घरातील कामं, क्लिनिकमधील कामं, हे सगळं काही तुम्ही एकट्याच पाहत असता, मग थोडा जीवाला आराम हवाच ना. अहो तुम्हाला सुद्धा एनर्जीची गरज आहे, थोडा वेळ शांत बसा ना. परंतु मुक्ता काही स्वस्त बसत नसते आणि तिला काही स्वस्त बसवत नसतं. आणि म्हणूनच सागरा मुक्ताला म्हणतो, प्रत्येक गोष्टीची वेळ असते मुक्ता. आता मात्र मुक्ता शांतच होते. तर सागरा मुक्ताला म्हणतो, आता ती वेळ निघून गेली तर त्या गोष्टीचा काही उपयोग होत नाही. तर आता मुक्ता ही इकडे तिकडे पाहू लागते. तर सागर मुक्ताला म्हणतो, हॅलो, मी हे दुधाबद्दल बोलत आहे, तुम्ही अगोदर दूध पिऊन घ्या बरं. तर मुक्ता म्हणते, हो ठीक आहे. आता मुक्ता ही दूध पिण्यासाठी घेते. आता सागरा मुक्ताला म्हणतो की या दुधाच्या ग्लासमध्ये मी एक जादू केली आहे हा. तर त्यानंतर मुक्ता ही सागरकडे प्रेमाने पाहत असते. तर सागर मुक्ताला म्हणतो, म्हणजे तुम्हाला काय वाटतं, तुम्हालाच जादू करता येते, मला येत नाही? तर मुक्ता म्हणते, तसं नाही सागर. अहो जेव्हा एखादा नवरा आपल्या बायकोची एवढी मनापासून काळजी घेत असतो ना, त्यातच तर खरी जादू असते, मग इतर जादूची काही गरजच पडत नाही. तर त्यानंतर सागर म्हणतो, ठीक आहे, परंतु अगोदर दूध पिऊन घ्या. आता मुक्ता ही दूध पित असते. तर त्यानंतर सागर हा मुक्ताला म्हणतो, काय झालं? तर मुक्ता म्हणते, हात भाजला. तर सागर म्हणतो, खरंच? तर मुक्ता ही सगळे काही नाटक करत असते आणि म्हणते, हो ना, खरंच हात भाजला आहे. तर आता सागर म्हणतो, द्या मग इकडे बघू कुठे भाजला आहे. तर आता मुक्ता ही सागरला म्हणते, नाही भाजला. तर त्यानंतर सागर हा मुक्ताच्या जवळ जात असतो.
तर लगेच मुक्ता ही दुधाचा ग्लास हातात घेते आणि दूध पिण्यासाठी सुरू करते. तर दुसऱ्या दिवशी पाहायला मिळतं की मिहीर घरी आलेला असतो. तर आता सागर मिहीरला म्हणतो की तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. तर मुक्ता ही किचनमध्ये काम करत असते. आता सागर मिहीरला गुड न्यूज देत म्हणतो, मिहीर, हे जर सिंगापूरचं कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट झालं, हे जर कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं तर हे कॉन्ट्रॅक्ट तू हँडल करायचं आहे. सो मिहीर, आता तुला सिंगापूरला जायचं आहे, त्यामुळे जा तुला हवी तेवढी शॉपिंग करून घे, कारण तुला आता सिंगापूरला जायचं आहे. परंतु मिहीरच्या चेहऱ्यावर काही आनंद नसतो. आता ते सगळं काही मुक्ता पाहते. मुक्तालाही खूप वाईट वाटत असतं. आता मुक्ता ही सागरला बाजूला बोलावत म्हणते की सागर, तुमचा निर्णय चुकीचा आहे. मला नाही पटत की तुम्ही हे मिहीरला सिंगापूरला पाठवत आहात. सागर, तुम्हाला कळतंय का, आताच तो एवढ्या मोठ्या सिच्युएशनमधून बाहेर येत आहे आणि आता त्याला एवढ्या दूर पाठवणं हे मला योग्य वाटत नाही, कारण आता त्याला आपल्या माणसांची गरज आहे आणि आपण सर्वजण इथे आहोतच ना. तर आता मुक्ताचं म्हणणं सागरलाही पटत असतं. तर त्यानंतर मुक्ता म्हणू लागते, सागर, हे म्हणजे काय हे माहीत आहे का, सिच्युएशनपासून दूर पळणं. तुम्ही स्वतःची जी अवस्था केली ती मिहीरची करू नका. तर आता सागर भानावर येतो आणि मुक्ताला विचारतो, मी काय केलं? तर मुक्ता म्हणते, हेच, एक माणूस आपल्या आयुष्यातून आपल्याला सोडून गेला म्हणून तुम्ही सगळ्यांनाच विसरून गेलात आणि नंतर असे खडूस समोर आलात, असं म्हणत ते मिहीरला म्हणते, हो ना मिहीर, आता हे सगळं काही नाटक मिहीरसाठीच चालू असतं. आता मिहीरच्या चेहऱ्यावर थोडंफार का होईना परंतु हसू येतं आणि ते पाहून मुक्ताला खूप आनंद वाटत असतो. तर त्यानंतर मुक्ताने सागर एकमेकांना टोमणे देत एकमेकांशी भांडत असतात. आता मुक्ता म्हणू लागते की मिहीर सिंगापूरला जाणार नाही, तो माझा भाऊ आहे. तर सागर म्हणतो की तो जाणार, तो माझा भाऊ आहे. आता या दोघांमध्ये तर भांडणं चालू असतात. आता त्याच वेळी सावनी तिथे येते आणि म्हणते, एक मिनिट, मिहीर माझा भाऊ आहे, हे कोणीही विसरू नका. तर त्यानंतर सावनी ही मुक्ताला म्हणते, मुक्ता, एक गोष्ट लक्षात ठेव, मिहीर तुझ्या अगोदर सागरचा भाऊ आहे. तर त्यानंतर सावनी ही सागरला म्हणते, सागर, तूही एक गोष्ट लक्षात ठेव की तुझ्या अगोदर मिहीर माझा भाऊ आहे, त्यामुळे मी मिहीरची मोठी बहीण आहे. त्यामुळे मलाही विचारा ना की मिहीरच्या बाबतीत कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर. आणि मुक्ता, तू मिहीरला सिंगापूरला जाण्यापासून का अडवत आहेस? त्याच्या करिअरपासून त्याला दूर खेचण्याचा का प्रयत्न करत आहेस? मुक्ता, तू चुकत आहेस. तर त्यानंतर सावनी ही मिहीरला म्हणते, मिहीर, तू सिंगापूरला जायचं आहे. ऑलरेडीच तुझा खूप वेळ फुकट गेला आहे, परंतु आता आयुष्यातील कुठलीही वेळ फुकट घालवायची नाही. तुझी ही मोठी सख्खी बहीण तुझ्यासोबत आहे. आता मात्र सर्वांना धक्काच बसतो. कोणीही सावनीशी काही बोलत नसतात. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सागरच्या घरी एक बुके आलेला असतो. आता तो बुके सई घेते. आता त्या बुकेवर नाव असतं. आता ती सई लेटर वाचायला घेते. तर त्या लेटरवर असतं की हॅपी ॲनिव्हर्सरी सागर अँड सावनी. आता मात्र हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो, परंतु आदित्यला खूप आनंद झालेला असतो. आता आदित्य म्हणू लागतो, म्हणजे आज मम्मा आणि पप्पांची ॲनिव्हर्सरी आहे, मग पप्पा आज आपण पार्टी करायची का? तर आता सागर म्हणू लागतो, हे बघ आदित्य, परंतु त्याच वेळी मुक्ताही सागरला थांबवते आणि आदित्यला म्हणू लागते, हो आदी बाळा, आज आपण सगळ्यांनी मिळून पार्टी करायची आहे. आता मात्र आदित्यला खूप आनंद झालेला असतो, परंतु मुक्ताच्या ह्या बोलण्यामुळे सर्वांनाच धक्का बसतो. आता पुढे काय घडेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.